नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओ प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे की यावर्षी नवीन सोयाबीनला किती भाव मिळेल? 4,000 मिळेल, 5,000 मिळेल की 6,000 रुपये मिळेल? तर दिवाळीपर्यंत भाव वाढतील का? की काढणीच्या वेळी भाव कमी होतील? या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर यावर्षी पिकाची परिस्थिती, देशातील लागवड आणि उत्पादनातील अंदाज, बाजारात कोणत्या गोष्टी भाव ठरवतात किंवा व्यापाऱ्यांची भूमिका जी काय आहे किंवा शेतकऱ्यांनी विक्री कशी करावी आणि शेवटी माझा बाजारभाव विश्लेषण म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर पहिल्यांदा तुम्ही यावर्षी पिकांची परिस्थिती जर बघायला गेलं तर मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक राज्यामध्ये पावसाची सुरुवात जी आहे उशिरा झालेली आहे. तर काही ठिकाणी दुबारी पेरणी करावी लागली, तर काही भागात अजूनही पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. यामुळे उत्पादन किती होईल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. जर पुढील काळात पाऊस जर चांगला झाला किंवा उत्पादन सुधारू शकते किंवा दीर्घकाळ पाऊस कमी राहिला तर उत्पादन घटण्याची शक्यता भरपूर आहे मित्रांनो. आता भाव कोणत्या गोष्टीवर ठरतो? तर सोयाबीन हा भाव फक्त गावातील बाजारावर ठरत नाही, तर भावावर परिणाम करणारे मुख्य घटक म्हणजे देशातील एकूण उत्पादन किती झालेलं आहे, आयात निर्यातीचं धोरण कसं आहे, खाद्यतेलाची मागणी कशी आहे किंवा सोयाबीनची जी निर्मिती आहे तर ती कशी आहे, डॉलरचा दर सध्या काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजार, सरकारचे जे काही निर्णय असतील किंवा बाजारातील जी आवक आहे, तर या गोष्टीवर एकत्रितपणे भावावर होतो. आता जी काही तुमचं व्यापारी सोयाबीन खरेदी करणार आहे तर ते काय पाहतात? तर व्यापारी सर्वप्रथम बाजारातील आवक पाहतात मित्रांनो. जर सुरुवातीला मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात आले आणि तर भाव कमी होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो. पण शेतकऱ्यांनो, घाई न करता जर तुम्ही सोयाबीन टप्प्याटप्प्याने जर बाजारात आणलं तर आवकाचा दबाव येत नाही मित्रांनो. आता यावर्षी संभाव्य भाव किती राहणार आहे? तर आजच्या उत्पादन आधारे असे म्हणता येईल की नवीन हंगामात बहुतांश समित्यामध्ये, बाजार समितीमध्ये तर सोयाबीनचा भाव साधारण 4,200 ते 5,500 प्रति क्विंटल या दरम्याने राहू शकतो. जर उत्पादन घटले आणि मागणी जर वाढली तर काही ठिकाणी यापेक्षा जास्त भाव मिळू शकतो. तर मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या भावावर दबाव येऊ शकतो. तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे? सर्वप्रथम एकच माल तुम्ही एकदाच माल म्हणजे एकाच दिवशी सर्व माल तुम्हाला विकायचा नाही. तर बाजारभाव दररोज तुम्हाला तपासायचा आहे. साठवणूक सुविधा असेल तर माल नंतर विकण्यास सुद्धा विचार तुम्ही करू शकता किंवा अफवावर निर्णय ठेवायचा नाही. खर्च आणि नफा याचा हिशोब करूनच विक्री तुम्हाला करायची आहे. आता पुढील काही महिन्याचा अंदाज सांगायचं झालं तर काढणीच्या काळात बाजारात मोठी आवक झाल्यामुळे भाव कमी प्रमाणात राहू शकतो किंवा मात्र आवक कमी झाली किंवा उद्योगाची मागणी जर वाढली तर भावात सुधारणा होण्याची शक्यता असते. तर यासाठी बाजारात सतत लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. आता महत्वाची सूचना जर तुम्हाला सांगायचं झालं तर लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही व्यक्ती भविष्यात 100% खात्रीशीर रेट जे आहे ते सांगू शकत नाही. तर बाजारात दररोज बदल होत राहतात, म्हणून माहितीच्या आधारेच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आज आपण नवीन हंगामात सोयाबीन संभाव्य भावाबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. तुमच्या मते यावर्षी सोयाबीनला किती भाव मिळेल? 4,500 मिळेल, 5,000 मिळेल की 6,000 रुपये मिळेल? तर तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच लिहायचं आहे. अशाच शेतीविषयक माहितीसाठी आणि बाजारभाव आणि कृषी विश्लेषणासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटू एक नवीन आणि उपयुक्त कृषी अपडेट्स. धन्यवाद.